आपण बघतोय की डॉक्टरला वाटत असतं आपल्या मुलानं डॉक्टर व्हावं, इंजिनियरला वाटत असतं आपल्या मुलानं इंजिनियर व्हावं, वकिलाला वाटत असतं आपल्या मुलानं आपली वकिली जी आहे ती पुढं चालवावी. पण आपल्या डॉक्टर प्रमोद गावडे सरांचं मात्र थोडंसं वेगळं आहे. ते स्वतः व्यवसायानं डॉक्टर असताना देखील त्यांना वाटते की आपल्या मुलानं क्रिकेटर व्हावं आणि त्यांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे ते स्वप्न कुठंतरी आता पूर्ण होताना दिसतं आहे. त्यांच्या मुलाची म्हणजेच आर्यन गावडेची सातारा जिल्हा क्रिकेट संघामध्ये निवड झालेली आहे. त्यामुळं आर्यनवरती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे, त्याचं अभिनंदन केलं जातं आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्याचं कौतुक होते. आज मी देखील कोल्हापूरमध्ये त्याचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. मला वाटते किती पारे खेळा तू? 4 पारे खेळा. 4 पारे खेळा. आणि आत्ता ज्यावेळेस मी मॅच बघायला आलो त्यावेळेस म्हणजे 98वरती तो आऊट झाला. वाईट वाटलं थोडंसं, पण त्याची वाटचाल जी होती ती शतकाकडे सुरू होती. आपण त्यावरती या ठिकाणी बोलणारच आहोत. पण डॉक्टर साहेबांची आपण पहिल्यांदा एक प्रतिक्रिया घेऊयात. डॉक्टर साहेब, तुम्ही पेशानं व्यवसायानं डॉक्टर असताना देखील क्रिकेटसारखा एक वेगळा विषय तुम्ही निवडला तुमच्या मुलाच्या करिअरसाठी. काय कारण आहे त्या पाठीमागून? कसं आहे की जरी आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असलो, वैद्यकीय क्षेत्रात असलो, इंजिनिअरिंगमध्ये असलो की कुठल्याही क्षेत्रामध्ये असू दे, शेती असू दे किंवा कुठला व्यवसाय असू दे, आपल्या मुलांना कशामध्ये आवड आहे त्या आवडीला आपण त्याच्या गुणवत्तेला आणि त्याच्या आवडीला महत्त्व दिलं पाहिजे. आणि जर खेळासारख्या ह्याच्यामध्ये जर खेळत असेल, बलशाली भारत हो विश्वात शोभूनी राहो, ह्या म्हणीप्रमाणे जर हा भारत खरंच बलशाली करायचा असेल तर आपल्याला निश्चितपणे आपल्या असणाऱ्या क्रीडा कौशल्याला महत्त्व दिलं पाहिजे. आणि आपल्या भारतामध्ये असणाऱ्या ह्या तरुण वयोगटातील 12 वर्षापासून ते 22 वर्षापर्यंतच्या वयोगटातील मुलांच्या हे असणाऱ्या क्रीडा कौशल्यांच्याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये विकास त्यांचा होण्यासाठी, त्यांची वाटचाल चांगली होण्यासाठी विशेष प्रयत्न करायला पाहिजेत. निश्चितच चांगली गोष्ट आहे. आर्यनची सातारा जिल्हा क्रिकेट संघामध्ये या ठिकाणी निवड झालेली आहे आणि त्याच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. खूप सारं कौतुक केलं जातं आहे. त्याच्याकडं एवढी सगळी गुणवत्ता किंवा इतकी सारी प्रतिभा जी आहे ती कशी काय आली? वास्तविक पाहिलं तर कोरोना ही शिष्टापत्ती मी समजतो. कोरोनाच्या काळामध्ये सगळीकडे लॉकडाऊन होतं, शाळा वगैरे बंद होत्या आणि मुलं बोर होऊन जायची. वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आमच्यावरती पण प्रचंड तणाव होता. ह्या तणावामध्ये त्याचे आजी आजोबा, विशेष करून माझे मित्रपरिवार, माझे बंधू, ह्या सगळ्यांनी त्याला थोडं त्याच्या क्रिकेटसाठी वेळ दिला, त्याच्या खेळासाठी वेळ दिला. आणि त्याच वेळेला